तर सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलंय असं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। सनातनी दहशतवादाचं अस्तित्व प्राचीन काळापासून असल्याचं हे वक्तव्य त्यांनी केलंय। तर संभाजी महाराजांच्या हत्येचा कट रचणारे हे सनातनीच होतंय। तर जितेंद्र आव्हाडांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। सनातन हिंदू धर्माची माफी मागितली पाहिजे असा आता राम कदम या त्यांच्या वक्तव्यावर म्हणतात। सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं। सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता। आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत। ज्या सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला, ज्या सनातन धर्मियांनी आम्हाला आमच्या छत्रपती संभाजींना बदनाम करून टाकलं, ज्या सनातन धर्मियांनी महात्मा फुलेंना मारण्याचा खून करण्याचा प्रयत्न केला, सावित्री माईच्या अंगावरती शेण गोटे सगळं टाकलं, त्यांनी मनुस्मृती जाळली, हा मनूचा निर्माता हा सनातनी परंपरेतनं झाला। त्यामुळे सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे। अर्धवट अध्ययनाच्या आधारावर त्या शास्त्राचा आधार घेऊन बोलतात, ज्या शास्त्रामध्ये मुस्लिम आक्रांताने मुद्दाम म्हणून काही विकृती टाकल्या आपल्या सनातन हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी। ज्याला आदि नाही अंत नाही तो सनातन धर्म आहे। सर्वे भवन्तु सुखिनः असं म्हणत वसुधैव कुटुंबकम आणि मानव सेवा सर्वोपरी हे सांगणारा सनातन धर्म आहे। गलिच्छ राजकारणासाठी तुम्ही आमच्या हिंदू सनातन धर्माला बदनाम कराल। ज्या नेत्यांनी हे वक्तव्य केलंय, नैतिकतेच्या भूमिकेतून त्यांनी हात जोडून सनातन धर्माची माफी मागितली पाहिजे। तर या संदर्भात केशव उपाध्ये यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, ती देखील पाहूयात। हिंदू धर्माचा द्वेष आणि मतांसाठी लांगुल चालन हे अद्यापही रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड कायम सुरू ठेवत आहेत, हे दुर्दैवी आहे। आज आव्हाड सनातनी धर्मातील जी उदाहरणं देत आहेत आपल्या ट्विटमध्ये, त्यांचं कुणाचंही समर्थन हिंदू धर्मामध्ये, हिंदुस्थानामध्ये हिंदू मानणारे आहेत त्यांनी कुणीही केलं नाही। पण याच मुस्लिम दहशतवाद्यांचं, आतंकवाद्यांचं कौतुक जे काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक करतात, त्याचं काय? या जगामध्ये हिंदू दहशतवादी अशा प्रकारचा बदनाम करण्याचा कारस्थान काँग्रेसने रचलं। आज त्याच पद्धतीचा फेक नॅरेटिव्ह ही दोघेही मंडळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। पण हिंदू तुमच्या अशा खोट्या नॅरेटिव्हला फसणार नाही, हे लक्षात ठेवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।